पिंजरा पिंजरा रे. झालं का काम करून? असं काय पाहतोयस? माझ्या बायकोकडे पाहतो, तिच्या सुंदर रूपाकडे पाहतो आणि तिचं हे रूप डोळ्यात साठवून ठेवायचा प्रयत्न करतोय. पण काय करू, मावतच नाही. आणि नुसतं डोळ्यांनी बघून समाधान होतच नाही. वीर साहेब, मला अजिबात वेळ नाहीये. हे बघ, मी कपडेही काढून ठेवलेले, तू ते पटकन घाल आणि खाली आहे. आता तरी सांगशील मला काय झालंय नक्की? कुठे काय वीर, उलट तू बरोबर असलास ना की मला कशाचीच भीती वाटत नाही आणि कोणताच त्रास होत नाही. असं मला पण माझी बायको शेजारी असली, माझ्या जवळ असली की दुसरं काही सुचत नाही. वीर साहेब, आता नाही. अरे देवा, वीर, कसं कळत नाही रे, पाहुणे येतील ना. तू हे पटकन घाल आणि खाली आहे. पाहुणे येऊ देत नाही तर आवळे येऊ देत, मला नाही कोणाची भीती वाटत. माझी हक्काची बायको आहे, माझी आनंद. आणि माझं माझ्या आनंदीवर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू आनंद. मी तू बास आता. आई, अगं आई, खूप खूप छान दिसतेस तू. पण हे सगळे दागिने, आई काय गरज आहे आज खाली जाऊन ते मिरवण्याची? अरे मला कोण विचारता येईल? तुझ्या तात्यांना विचार, त्यांनी सांगितलं घरात असतील नसतील तेवढे समधे दागिने घाला म्हणून, आणि हिच्यासाठी पण पाठवलेत. नाही आई, माझी आनंदी एवढे दागिने घालणार नाहीये. जाऊन सांग तात्यांना मला नाही चालणार हे सगळं. आणि तुला सांगता येत नसेल तर मी जाऊन खडसावून सांगतो त्यांना. अरे आजच्या दिवशी कशाला गोंधळ घालतोयस तू? अरे आई, त्यांच्या मनाविरुद्ध काय झालं ना की ते असंच करणार आहेत. आणि तसंही त्यांना घरातल्या बायका म्हणजे वाटतात काय? शोकेस मधल्या भावल्या वाटतात का श्रीमंती दाखवण्याचं खेळ ना? आई द्या ते, मी जेवढे आवडते तेवढे घालीन. हा आई, हे बघ, तू तात्यांना जाऊन सांगा मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. आणि त्यांना म्हणा जमलं तर ना माझ्यासमोर येऊच नका आज. आनंदी, खरंच घालणारच तू हे सगळे दागिने? सगळे नाही, थोडे घालते ना, थोडेच घालते. ठीक आहे, मग चल मी तुला मदत करतो. राहू दे, तुला काय कळणार आहे दागिन्यांमधलं, म्हणे मी तुला मदत करतो. मग बायकांचं ना हेच मला आवडत नाही. हे सगळं करतात नवऱ्यांसाठीच आणि आम्हालाच म्हणतात तुम्हाला यातलं कळणार नाही म्हणून.
दिसते माझी आनंदी. बघ, आणि तुला माहितीये माझा नवरा काय म्हणत होता की माझी बायको असले दागिने अजिबात घालणार नाही. आता शोधते की नाही तात्या देशमुखांची सून. वीरेंद्र तात्यासाहेब देशमुखांची बायको शोध. पण आनंदी, आता एक प्रॉब्लेम. आता मात्र तुला खाली न जाता येणार. का? कारण माझी आनंदी एवढी सुंदर दिसते की मी तिला असंच खाली जाऊ देईन. आनंदी, ओ मिसेस, माझी खात्री तुम्ही माझ्याशी कधी खोटं बोलला नाही. तर तुम्ही आमच्या चिरंजीवांना दागिने दाखवल्यानंतर त्यांनी नक्कीच काहीतरी मोडता घातला असणार. नाही, तो कशाला मोडता घालल? ओ मिसेस, कोणाला फसवत आहे? तात्यासाहेब देशमुखाला. हा? अरे खोटं बोलता येत नाही तर बोलता कशाला तुम्ही? आमची नक्की खात्री आहे, चिरंजीवांनी नक्की काहीतरी खुसपट काढले असणार. तुम्ही बघता मला सांगत नाही ते. नाही, हे बघा, माणसानं नेहमी चांगला विचार करावा. नाही, आम्ही चांगला विचार करतो, आम्ही चांगला विचार करतोच. पण चांगला विचार करण्याच्या नादात वाईट विचार करण्याला विसरता येत नाही ना. मग काय तुम्ही पोरा संशय घेता का काय? संशय नाही हो, शंका. शंका घेतली. बघा, मी सांगत होते ना मग तुम्हासनी, पण तुमचा माझ्यावर विश्वासच नाही. आता ईरला मोडता घालायचा असता तर त्याने बायकोला अशी सजून धजून पाठवली असती का? आईला म्हणजे लागल्यानंतर आमचे चिरंजीव बदले का काय? मला नाही वाटत त्याचा काही विरोध असेल. तुम्ही उगीच वेगळा विचार करताय. पण काय पण म्हणा सुनबाई, तुमचा पायगुण लय भारी आहे. आता 12वी पास गजा शेड लग्नाच्या बाजारात विकला जातोय. पण सुनबाई, तुम्ही ना अगदी आज साक्षात लक्ष्मी देवी दिसताय. आणि आता घरात नवीन लक्ष्मी येण्याची तयारी सुरू आहे. आमचं म्हणजे अगदी नशीब पळपळ आहे बघा. अहो तात्यासाहेब, आता एवढी लक्ष्मी परिधान केल्यावर घरातले सगळेजणच लक्ष्मी दिसतील नाही का? इथं आम्ही महत्वाचं बोलतोय, मध्ये मध्ये बोललंच पाहिजे का? तुमचं हा सुनबाई, जा गाजाची तयारी होते का बघा. तयार झालं का बघा नवरदेव? जा जा लवकर जा. निश्चित हे लग्न जुळलं पाहिजे. हे जुळलं ना तर आम्ही तुम्हाला आणखीन 2 चपलार घेऊन देऊ. हे बरं आहे तुमचं. आणि मी एवढी मेहनत केली, मला काय? तुम्हाला पण चपलार, पण कोल्हापुरी चपलांचा हार. काय पण बोलते. चला चला लवकर कामाला. चला चला. वय वय. मच्छिंद्र काकांची मुलगी आहेस ना? हो, नारायणी. हाय, मी चंचला. खूप छान नाव आहे तुझं. थँक्यू. मी इथे खूप वेळा आले, पण तुझी भेट कधी झालीच नाही. मी पुण्यात शिकायला होते ना, म्हणून कदाचित आपली भेट झाली नसावी. अगं हे बघ ना, मी तुझ्यासाठी गजरे आणलेत. तुझ्या केसात माळून देऊ का मी? नाही नको. तू माझ्यासाठी गजरे आणलेस त्याच्याबद्दल थँक. पण काय ना, ते मला माझ्या स्टाईलनी माळायला आवडतात.
चंचला किती गंमत येते ग तुझं नाव उच्चारताना. पण तुला लग्न का करायचंय? मला आई होण्यासाठी. काय आहे ना की आई होणं हा माझा एम आहे, म्हणून मला लग्न करायचंय. काय झालं? मी काही चुकीचं बोलले का? नाही ग, आत्ताच माझं बाळ गेलं ना, म्हणून मला रडायला आलं. आय एम सो सॉरी. ओ चंचला मॅडम, काय का नारायणी, इथे काय करतेस? मी चंचलाला गजरे द्यायला आले होते. दिलेस ना? हो दिले ना. मग बरं चला, चंचला आता तुझे केस वगैरे सगळं झालं? काका, तिचं बाळ गेलं ना? काय म्हणजे कसं झालं हे सगळं? किती महिन्याचं होतं? हे बघ आपण ते सगळं नंतर सवडीनं बोलूया ना. हा, आत्ता घाई आहे. मी बाईकवर पुढे होतो, तू नागनाच्या मागे बसून ये. नागनाथ, मी नाही येणार त्यांच्या बरोबर. हा? छी, मला नाही आवडत ते. किती घाण आहे ते दिसायला. अजूनही काळे कपडेच घालतात. मी नाही येणार. हे चंचला, कोण कसं दिसतंय आपल्याला काय करायचंय त्याच्याशी? त्या नागनाच्या मागे बसायचं आणि बरं ठीक आहे, माझ्या बरोबर ते येशील माझ्या मागे बसून? तूच माझा आवडता काका आहेस. खरं तर ना, तू आत्ताच्या काळात हवा होतास. मग ना मी तुला प्रपोज केलं असतं. चंचला, पण काय बोलतो, कोणासमोर बोलतो, काहीतरी भान ठेवत जा. हा? चला. आता तुम्ही म्हणताय म्हणून मी कपडे बदलायला तयार झालोय खरा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही करून हे लग्न मी मोडणार. आणि त्याच्यासाठी माझ्याकडे एक आयडिया पण आहे. टंटडा.